रेनबो मंगलमूर्ती वडाला शेवटचा अंतिम कॉल. बॅटर्स येऊ द्या आणि त्याचबरोबरीने एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. अजित सर एक मिनिट फक्त. बॅटिंग टीमचा एक्स्ट्रा खेळाडू नाही आलाय. आपण एक अतिरिक्त खेळाडू नाही आलेत. आपण एक 15 ते 20 सेकंदांची अवधी देऊयात. मॅच सुरू करूयात. नाही आले तर मग मॅनेजमेंट टीम. येस आलेत. येस सर आलेत. मॅच चालू करा प्लीज. आशिष आणि करण अशी सलामीची जोडी तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती ज्या नावाची छाप, ज्या नावाने अगदी ती ओळख स्वतःहून निर्माण केली त्याच्या खेळाने ओमकार पाटणे येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. नुकताच झालेल्या वाय कट्ट्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा खेळाडू पहिलाच बॉल विकेटचं पतन होईल का? डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं. वा काय समय सूचकता, काय प्रेझेन्स ऑफ माइंड तुम्ही पाहिली. पाहतो ऍक्शन रिप्ले. यशांच्या मागे टीमचा कॅप्टन आहे संकेत भगत तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्यांनी प्रयत्न काय केला हा तो ऍक्शन रिप्ले. चांगली फिल्डिंग झाली. त्यानंतर त्यालाही माहित होतं अगदी वाकल्यानंतर बॉलचं कलेक्शन करणं कठीण आहे. थोड्याशा वेळेची अवधी कमी आहे. पाय टाकलाय आतमध्ये बॉलला जाऊ दिलेलं नाहीये. श्री 11 दिवा डोंबोली सध्याच्या काळामध्ये देखील चर्चा या संघाची केली जात आहे. ड्राईव्ह केल्या बॉलला मयुरेश आहे. चांगली फिल्डिंग त्याच्याकडून केली जाते. सिंगल इथे देखील मिळणार आहे. मयुरेश मात्रेची देखील पकडलेली ती कॅच ऑफ द टुर्नामेंट. माहीमचा महाराजा तुम्ही पाहताय. अप्रतिम चषक आहे. मानाची सन्मानाची ही स्पर्धा. आशिष आणि करण आणि आशिष हे दोन्ही सलामवीर. त्यांनाही चांगलं कार्य करण्याची आवश्यकता आहे. रेनबो मंगलमूर्ती वडाला संघ त्याही संघाची अगदी चर्चा आहे. नॅचरल लेग ब्रेक करायचा प्रयत्न राहिला. आणखी एक वेळेस आपण पाहतोय तर पुन्हा एकदा विकेटचं पतन मिळालं असतं. विकेट मिळाली असती. अगदी या 2 दिवसांचा इतिहास तुम्ही पाहिलात ना तर पहिल्या 18 बॉलवरती पहिल्या 3 ओव्हर्सवरती ते संयम नेहमी पाहायला मिळाला. 18 बॉलवरती किमान 18-20 करा. एक्स्ट्राच घेऊन खेळा. हे असं प्रत्येक टीमची स्ट्रॅटेजी तुम्ही पाहताय. पुढचा बॉल अगदी लोअर फुलटॉसचा बॉल आहे. अनु आहे तिथे. चांगली फिल्डिंग केली जाते. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन वरती खेळाडू अगदी थोडासा बदलाव करण्यात आला. अनु भोईर यांना इथे त्यांना करण्यात आलाय आणि त्यानंतर डॉट बॉल आलेला आहे. चांगली फिल्डिंग. सरळ बॉल हातामध्ये जातो. 4 बॉल आणि 3 धावा आतापर्यंत ओमकार पाटणेंनी दिल्यात. इथे देखील पुन्हा एकदा ऑन रिजन वरती खोदून काढल्या बॉलला चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगल मिळणार आहे. 5 बॉल आणि 4 धावा धावफलकावरती. इथे चेक केला. ही ती शैली ज्याचे आपण सगळेच फॅन आहोत. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न राहिला. विक्रांत आहे आणि थोडंसं फंबल झालं पण त्यानंतर महेश शिंदे चांगलं बॅक करत असताना सिंगल इथे देखील मिळणार आहे. सिंगलच्या साईने आता धावफलक पुढे जात आहे. एका षटकाचा खेळ संपलाय. ओमकार गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती. त्यांनी त्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पॉवर पॅक बॉलिंग पाहिलेली आहे. पॉवर पॅक गोलंदाजी केली जाते. रविवारचा दिवस आहे. मेगा ब्लॉक तुम्हाला पाहायला मिळाला त्यामुळे अनेक खेळाडू थोडंसं उशिरा इथे पदार्पण झालेत आणि त्याचप्रमाणे आपण दिवा डोंबिवलीची एक्सप्रेस जी बॉलिंग ट्रॅकवरती पाहताय.
अक्षय गुरवला तुम्ही पाहताय, पांड्याला पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती. वेग प्रचंड ज्याच्याकडे राहिलाय आणि त्या वेगेवरती स्वार होऊन नेहमीच चांगली गोलंदाजी ज्याने केलेली आहे. पण आता इथून आव्हान खूप कठीण आहे, कारण आशिष आणि करण त्यांनाही दोघांना माहिती की आपण एक्स्ट्राच घेऊन खेळा, सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करा, समोरच्या संघाच्या चांगल्या गोलंदाजांना चांगला सन्मान द्या. 18 ते 20 धावा त्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये केल्या तर मात्र मॅचला मजा येणार आहे. पहिलाच बॉल इथे रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग राहिली आहे. पॉइंट रिजनवरती तुम्ही साई याला पाहत होता, चांगली फिल्डिंग त्याच्याकडून राहिली आहे. वेग ही अक्षयची नेहमीच ओळख राहिली आहे, पण त्या वेगेसोबतच नियंत्रण असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला अगदी स्लॉटमध्ये बॉल टाकलात ना तर षटकारही तुमच्या विरोधात येऊ शकतो. करण आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे. करण आणि आशिष यांनी देखील अगदी संयमाने सुरुवात केली. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉल सरळ जातोय बाहेर. धावा मिळतील किती, तर या बॉलवरती सिंगल मिळणार आहे. सिंगल मिळाली आहे, एक धाव इथे मिळाली. जर बॉल नेटला अगदी ते थोडंसं संभ्रम आपण पाहत होतो, थोडंसं संभ्रमात आपण पडलेलो होतो की बॉल नेटला आदळतोय, जाळीला आदळला आहे आणि त्यानंतर गेलेला आहे. त्यामुळेच ती सिंगल पाहायला मिळाली. आणखी एक बॉल समोरच खेळण्याचा प्रयत्न केला. विक्रांत आहे, पुन्हा एकदा थोडंसं फंबल आणि इथे आपण पाहतो तर चुका करून तुम्हाला चालणार नाहीये. अगदी थोडीशी हलकीशी केलेली चूक आणि त्यामुळेच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. ही समय सूचकता आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड. इथे सगळं काही झोकून देण्याची आवश्यकता असणार आहे. 4 बॉल 4 आशिषने आतापर्यंत केलेत, 5 बॉल 4 करणनी केलेले आहेत. 8 धावा धावफलकावरती. इथे चूक करतोय, लेगस्टंपच्या बाहेर बॉल जातोय, व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक धाव ऍड होईल धावफलकावरती. 9 धावा, 9 ऑन द बोर्ड. इकॉनॉमिकल बॉलिंग करण्याची आवश्यकता. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न ओमकार पाटणे चांगली फिल्डिंग करतोय, त्याच ऍक्शन मध्ये फेकी, त्याच ऍक्शन मध्ये कलेक्शन आणि त्यानंतर अगदी तो बॅकअप करण्यात येतोय. महेश आहे शॉट एक्स्ट्रा कव्हर वरती. टू गो. समोर खेळण्याचा प्रयत्न, वड स्ट्रोक, चांगला स्ट्रोक खेळलाय. 2 खेळाडू आहेत, मयुरेश आहे, चांगली फेकी करण्यात येते, फेकी केली, विकेट मिळाली आहे. 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगला कलेक्शन, खूप चांगला थ्रो आणि त्याचबरोबरीने विकेट मिळते पहिली विकेट जाते. पहिला मोठा झटका लागतोय. टीम रेनबो मंगलमूर्ती वडाला या संघाला पाहते. मयुरेशचं क्षेत्ररक्षण, खूप चांगली फिल्डिंग केली आणि त्यानंतर या मैदानावरती तुमचा आर्म स्ट्रॉंग असणं, तुमच्या शोल्डरमध्ये ती ताकद असणंही तेवढं गरजेचं आहे. त्या ताकदीचाही वापर केला, कारण सॉफ्ट बॉलने तुम्ही खेळताना बॉल ट्रॅव्हल करण्यासाठी त्या ताकदीचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे. ताकद आहे, त्या ताकदीचा वापर केला. सिंगल मिळाली फक्त आणि विकेटही मिळाली आहे. सांघिक यश पहिलं लाभतंय श्री 11 दिवा डोंबिवली या संघाला. अक्षयही चांगली गोलंदाजी करतोय. 6 धावा त्यांनी आतापर्यंत या षटकामध्ये दिलेल्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर सागर निवाती येतोय. आणखी एक नामवंत सितारा पाहायला मिळेल आपल्याला. दोन्ही बलाढ्य संघ आहेत ना, एका संघाने अधिराज्य गाजवलंय, दुसरा संघ सध्या तरी अधिराज्य गाजवतोय. इथे स्विच करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे. 2 षटकांचा खेळ झालाय, 12 धावा लागल्या धावफलकावरती, 1 विकेटही गेली आहे आणि अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाहूयात आता उर्वरित 18 बॉल आणि त्या 18 बॉलवरती कसा अटॅक केला जातोय की मग सिंगल डबलवरतीच पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. करण आहे स्ट्रायकिंग एंडवरती. करणनी अगदी तो संयम आपल्याला दाखवला. करणनी आपल्याला हे दाखवलं की हा अंडरआर्मचा खेळ जेव्हा तुम्ही खेळताय ना, ती कलात्मकता, ते कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं. ते सगळं काही आहे, ते टेम्परामेंट, ते स्किल, ते फटके, हे सगळं काही पाहायला मिळतं आपल्याला करणकडे. पण करणची साथ देण्यासाठी आता वडाचा वंडर बॉय सागर निवाते देखील मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. या खेळाडूचा देखील उल्लेख करणं तेवढंच गरजेचं आहे ना. या खेळाडूला देखील द प्राईड ऑफ डोंबिवली म्हटलं जातं. डोंबिवलीचा हा कोहिनूर हिरा जो मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी माहीम चषकामध्ये घाम गाळतोय, प्रयत्न करतोय. हे चषक आपण पाहिलं तर
पुढचा बॉल इथे देखील काही लोअर फुलटॉसचा बॉल आहे. महेश आहे, चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगल इथे देखील मिळणार आहे. स्ट्राईक वरती आता तुम्ही सागरला पाहताय. सागरच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आदेश तागडा साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ही कॉन्टेस्ट खऱ्या अर्थाने बघायला मजा येईल. एका दिशेला वंडर बॉय ऑफ वडाला, तर दुसऱ्या दिशेला द प्राईड ऑफ डोंबिवली पाहायला मिळतोय तुम्हाला. द बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. बॉलला हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल अदळतोय, नेटला येतोय आतमध्ये, सिंगल मिळाली आहे. हे कॉन्टेस्ट, ही रायव्हलरी, हे बॅटल, हे कशाच आहे तर हे बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. सर्वात उत्कृष्ट दोन खेळाडू जेव्हा एकमेकांच्या समोर येतात ना, तेव्हा क्रिकेटचा खेळ खूप चांगला रमतो. आणि त्याचबरोबरीने जेव्हा ही सगळ्यात मोठी मानाची सन्मानाची स्पर्धा तुम्ही पाहता ना, त्यावेळी सगळ्यांचे लक्ष ज्यांना जमतंय ते मैदानाच्या आतमध्ये आणि ज्यांना नाही जमत आहे ते नॅशनल स्पोर्ट्स वाहिनीवरती. 3 बॉलचा खेळ झाला. यावेळेस टप्पा पडतोय, गिरकी खातोय, गर्रकन येतोय थोडासा आतमध्ये, सिंगल मिळणार आहे. त्या सिंगलच्या साह्याने धावा लागल्या धावफलकावरती 16. हाय व्होल्टेज मॅचेसलाही सुरुवात झालेली आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये रविवारचा दिवस. अजित सरांची ही वेगळी शैली. 2 to go. बेस्ट वर्सेस बेस्ट या रायव्हलरीमध्ये आतापर्यंत तरी सागरने तो संयम दाखवला. त्यालाही माहिती आहे ना की ओमकार सारख्या चांगल्या बॉलर समोर तुम्हाला ती आक्रमकता थोडीशी बाजूला सरसवत असताना चांगला खेळ करणं गरजेचं आहे. चंगळ्या बोले, संध्याकाळच्या सत्रात मजा येणार आहे कारण भरपूर प्रेक्षकही पाहायला मिळतील. इथे चेक केलाय. अगदी असंही म्हटलं जातं ना, हा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये अगदी तुमची फिजिकल फिटनेस, तुमची मेंटल टफनेस या सगळ्यांची पाहणी केली जाणार आहे. 17 धावा लागल्या धावफलकावर. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 1 to go. इथे बॅकफुटला गेले, हलक्या हाताने बॉलला फक्त टॅप केलाय, सिंगल मिळाली. 18 बॉलचा खेळ झालाय. 18 बॉलचा खेळ संपलाय म्हणजेच काय तर धावा लागल्या धावफलकावरती 18. आत्तापर्यंत अगदी तुमच्या खिशामध्ये तुमच्या गाडीची घराची चावी असेल ती पडली ना मैदानावरती तर ठणकन आवाज येईल. म्हणजेच काय तर पिन ड्रॉप सायलेन्स तुम्ही आत्तापर्यंत पाहिलात, पण आता नाहीये. ही वादळापूर्वीची थोडीशी शांतता पाहत होते, आता ते वादळ येणार कारण 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि जे 12 बॉल असतात ना शेवटचे, प्रत्येक मॅचमध्ये आपण हेच पाहिलंय, त्या शेवटच्या 12 बॉलवरती संपूर्ण त्या जसं तो मूर्तिकार आपल्या मूर्तीला आकार देण्याचा प्रयत्न करतो ना, तसंच अगदी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न आता होईल. एका दिशेला संपूर्ण वडालाकरांचा नजरा लागून आहेत, तर दुसऱ्या दिशेला संपूर्ण दिवा डोंबिवलीच्या नजरा लागून आहेत या मॅचवरती. आणि त्याचबरोबरीने अखंड महाराष्ट्रही ज्याला जमेल तसं बघतोय. माहीमचा महाराजा पाहतोय, एन्जॉय करतोय. 16वं वर्ष आहे मित्रांनो. पहिलाच बॉल, हलक्या हाताने बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये हा बॉल अडवणं गरजेचं होतं. सिंगल डबल बघा, एका धावेसाठी ती झगडा, तो लढाई, ती फाईट ते पाहायला मिळते आपल्याला. ती करावीच लागेल ना. बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत आहेत. अनिकेत देखील दिवानगरीला बिलॉंग करणारा आणखी एक चांगला गोलंदाज आहे. करणनी चांगला संघर्ष आतापर्यंत केला. 10 धावा त्याच्याही बॅटमधून आलेल्या. यावेळेस अगदी ऑप्शनच्या प्रचंड बाहेर बॉल, वाईट बॉल आलाय. चक्री शैलीची गोलंदाजी जी तुम्हाला पाहताना अगदी खूप चांगली वाटते, मंत्रमुग्ध वाटते, डोळ्यांना सुखदकारक आनंद देते, पण ती गोलंदाजी करणं खूप कठीण कार्य आहे. पूर्ण तुम्ही जर त्या ॲक्शनचा विचार केलात तर एल्बोला पूर्णपणे तुम्हाला बेंड करावा लागतंय, तुम्हाला रिस्ट पूर्णपणे मोड करावी लागते आणि त्याचबरोबरीने त्या संयमी बॉलिंग करत असताना देखील ना तुम्हाला ती लाईन लेंथ जपणं देखील तेवढंच कठीण आहे. खूप कमी अशी उदाहरणं आहेत अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये ज्यांनी शक्तिशालीच्या गोलंदाजीवरती वर्चस्व मिळवलंय. आता अनिकेतलाही चांगलं कार्य करण्याची आवश्यकता. 20 झाल्यात. फुल टॉस, समोर खेळण्याचा प्रयत्न, प्रेम येतोय बॉलच्या खाली, पकडतोय कॅच, विकेट जाते आणि आणखी एक मोठा झटका लागतोय करणच्या स्वरूपाने. अनिकेतच्या खात्यात विकेट पकडली आहे, चांगली कॅच, प्रेम मात्र होता आणि त्याच्याकडून चूक होणं हे तेवढंच कठीण आहे मित्रांनो. तो एक दर्जेदार खेळाडू, एक चांगला फिल्डर आहे आणि सध्या तरी संपूर्ण डोंबिवली नगरीमध्ये आपण त्याच्याही नावाचा बोलबाला पाहतोय. कॅच पकडली आहे, विकेट जात आहे. सागर निवातेला स्ट्राईक पासून लांब ठेवण्याचा सातत्याने संपूर्ण श्री 11 दिवा डोंबिवलीचा प्रयत्न राहतोय आणि त्या प्रयत्नांना त्यांना आतापर्यंत यश मिळत आहे. पण जर सागर स्ट्राईक वरती आला, वडालाचा वंडर बॉय आहे ना, तो स्ट्राईक वरती आला आणि त्यांनी एखाद दुसरा षटकार मारला तर मात्र मॅचला मजा येणार आहे. आतापर्यंत 20 धावा लागल्यात धावफलकावरती. 2 बॉल फेकलेत, 2 धावा देखील दिल्यात आतापर्यंत अनिकेतनी.
इथे देखील क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संकेत थोडीशी चूक होत्या. इथे अगदी ते रिफ्लेक्स स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तुमचं हँड आय कॉर्डिनेशन चांगलं असणं गरजेचं आहे. सागर आता स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. लेफ्ट इज ऑलवेज राईट क्रिकेटमध्ये असं म्हणतात. डावखुऱ्या हाताचे बॅटर्स नेहमी अग्रेसिव्ह असतात. तो अटॅक पाहायला मिळेल का, अंकित करू देईल का. इथे अगदी लीफ करण्याचा प्रयत्न, बॉलला लीफ केला आणि व्हाईट बॉलसाठी तुम्हाला आता टाळ्या वाजताना पाहायला मिळतात, कारण महत्वाचा व्हाईट बॉल आहे ना. प्रत्येक धाव महत्वाची आहे, ही लढाई महत्वाची आहे. ती लढाई सुरू आहे मैदानाच्या आत. इथे आणखी एक व्हाईट बॉल. पहिला बॉल आपण पाहिलं तर लेगस्टंपच्या बाहेरचा वाईड होता आणि हे थोडंसं प्रेशर असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये, तुम्ही त्या नावापेक्षा तुम्ही स्वतःच्या खेळाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर मागच्या काही बॉल्सवरती चांगली गोलंदाजी अनिकेतही करत होता, अंकितही करत होता. पण त्याचबरोबरीने आपण पाहिलं जसं सागर स्ट्रायकिंग एंडवरती आला, त्यालाही माहिती आहे अगदी आपण एक छोटीशी चूक केली तर मात्र सागरकडे देखील ती क्षमता आहे मोठा फटका मारण्याची. 23 लागल्यात. इथे देखील समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फेकी करण्यात येते. सिंगल इथे देखील मिळेल. त्या सिंगलच्या साहाय्याने धावफलक आता पुढे जात आहे हळूवारपणे. अगदी थेंबे थेंबे जसं तळस असतं ना, त्याप्रमाणे अगदी एक एक थेंबाने, एक एक सिंगलनी, डबलनी ते एक एक धाव पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. 24 धावा लागल्यात. टू गो. समोर खेळण्याचा प्रयत्न, वाह अप्रतिम फिल्डिंग. बॉल सरळ मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला. त्या गतीने आला, त्या गतीनेच हात खाली आले. आल्यानंतर बॉलला सरळ मैदानाच्या आतमध्ये थांबवलाय. सिंगल मिळाली. धावा लागल्यात 25 धाव फलकावर. चला जास्त विलंब घेऊ नका प्लीज. चौथं षटक मार्गस्थ आहे. चंगळ्या बोले. शेवटचा बॉल आहे. ड्राईव्ह करण्याचा इथे देखील प्रयत्न. खूप संयमाने खेळतोय सागर. ही पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावही इथे कंप्लीट केली जाते. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर नाही होणार आहे. एक एक धाव, एक एक सिंगल, एक एक सिंगल किती महत्वाची आहे पहा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा लागल्यात धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा लागल्यात धाव फलकावर. 4 ओव्हरचा खेळ झालेला आहे. म्हणजेच काय तर 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि हे शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. दोन्हीही टीमसाठी खूप महत्वाचे आहेत. जर अगदी इथून रेनबो मंगलमूर्ती वडाला संघ त्यांनी या 6 बॉलवरती किमान एखाद दुसरा षटकार लगवला मॅचमध्ये, त्यांचाही कमबॅक. कारण कालपासूनच आपण पाहतोय ना, 3 दिवसापासून आपण पाहतोय 35 ते 45 धावा या फायटिंग टोटल नेहमीच राहिल्यात. आमच्या कॅमेरामॅनचंही कौतुक आहे. अगदी न थकता न दमता प्रत्येक गोष्ट आमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न. प्रेक्षक वर्गही अगदी पाहतोय. ज्याला जिथे जागा मिळते त्यांनी ती जागा रोखून ठेवली, धरून ठेवली आहे. प्रत्येक जण पाहत आहे. कुठली मॅच कधी कुठल्या दिशेला रंगत घेईल यात सांगता येत नाहीये. अनेक खेळाडूंनी ते अनेक काळ गाजवलाय आणि सध्या तरी त्या काळाची चर्चा महेश शिंदेच्या नावाची चर्चा होत आहे. इथे पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग केली जात आहे. देवा प्रतिष्ठान या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ती 2 व्हीलर पटकावणारा खेळाडू तुमच्या नजरेच्या समोर आहे. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला महेश शिंदे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे समोर खेळण्याचा प्रयत्न, सागर निवातेच्या बॅटमधून. व्हाट अ स्ट्रोक. प्रेक्षकांनी साथ दिली तर बॉल गेलाय कसा, अगदी झटपट पटापट आलाय षटकार आणि त्याच बरोबरीने 500 रुपयाचं पारितोषिकही लागू झालेलं आहे आदेश साहेबांच्याकडून. वा सागर, तो थांबला, त्यांनी वेट केला, त्याची वेळ येऊ दिली आणि वेळ आल्यानंतर त्यांनीही सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलाय. 2 खेळाडू होते, दोन्ही पाहत राहिले बॉलकडे. यावेळेस देखील आपण पाहतोय तर व्हाईट बॉल आहे. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सागर खेळलाय. सागरलाही अगदी अभ्यास आहे ना सागरकडे, की श्री 11 दिवा डोंबिवली संघ शेवटची ओव्हर घेऊन कोण येणार आहे, तर लेफ्टी बॉलर महेश घेऊन येईल. त्यासमोर त्या अँगलचा वापर आपल्याला करावा लागेल आणि तो केलाय. 35 आले तो वड कॅच, अप्रतिम. अंकितने टिपली आहे, अनिकेतने टिपली आहे कॅच आणि सागर निवातेचा खेळ इथे संपुष्टात आलेला आहे. विकेटचं पतन. रेनबो मंगलमूर्ती वडाला संघ, वंडर बॉय ऑफ वडाला, त्यालाही डगआउटच्या दिशेला परतावं लागणार आहे. काय कॅच टिपली आहे.
अनिकेत नुकतीच गोलंदाजी त्यांनी केली आणि केल्यानंतर अगदी शॉर्ट मिड विकेट रिजन वरती खूप कमी वेळ होता त्याकडे. ती जम्प, ती टायमिंग अप्रतिम, त्याचबरोबरीने हाताचा कलामही योग्य त्या वेळेवरती लावलाय आणि खूप चांगली कॅच इथे टिपलेली आहे. थर्टी 35 धावा लागल्या धावफलकावर. आणि इथे पहिलाच बॉल आलेत. पहिलाच बॉल हवेमध्ये पाठवला. हवेतनं बॉल सरळ जाऊन हातामध्ये. मयुरेशच्या हातामध्ये बॉल विस्मवतोय. आणखी एक विकेटचा पतन, आणखी एक झटका टीम वडाला, रेनबो मंगलमूर्ती या संघाला. प्रज्ञेश शिंदे येतोय नवीन बॅटर. याही नावाची चर्चा राहिली आहे सध्या तरी अंडरमच्या क्रिकेटमध्ये. 35 धावा लागल्यात. इथे बॉल आपण पाहतो तर भरपूर बाहेरच्या दिशेला पिचिंग आहे. वाईट बॉल आहे, पण महेशनी खूप चांगला कमबॅक केलेला आहे. तो षटकार आला, त्या षटकारानंतर महेशनी बॅक टू बॅक विकेट्स घेण्याचा कार्यक्रम केलेला आहे. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न, यशाच्या मागे क्विक हँड्स, आणखी एक विकेट. काय कमबॅक केलाय. अगदी तो षटकार आला आणि त्या षटकारानंतर बॅक टू बॅक विकेट्सही मिळाले. त्यानंतर व्हाईट बॉल फेकला. जर व्हाईट फेकला नसता तर मात्र महेश शिंदेच्या नावावरती त्या हॅट्रिकचाही विक्रम तुम्हाला पाहायला मिळाला असता. 2 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. धावा लागल्या 36 धावफलकेवरती. याही बॉलवरती आपण पाहिलं तर अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसवलं ते. आणखी एक एक्स्ट्राची धाव ऍड होईल. 37 शेवटचा बॉल आहे. क्षमा असावी, आपण मागच्याच बॉलवरती सांगितलं होतं 2 बॉल, तसं नाहीये. शेवटचा बॉल आहे. तो स्कोर थोडासा लेट अपडेट झालाय. शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलवरती दिलाय पाठवून. वा, पठ्ठ्यानी आल्या आल्या पाठवून दिलं बॉलला मैदानाच्या बाहेर. रोहितची बॅट आणि त्या रोहितच्या बॅटमधून संजीवनी देणारा शेवटच्या बॉलवरती. धावा झाल्या 43. आलाय दन 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 करत आलाय. शेवटच्या बॉलवरती षटकार. चांगला प्रयत्न प्रेमनी केला. त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल. शेवटच्या बॉलवरती महेशवरती आक्रमण केलंय. म्हटलं होतं ना, पहिले 18 बॉल संयमाचे असतात, त्यानंतर त्या अनुशासनाचे नाही तर ते दुसरे जे 12 बॉल असतात ते अटॅक करण्याचे, त्या अग्रेशनचे. पाहतो अग्रेशन, पाहतो अटॅक. पहिलाच बॉल खेळला आणि त्या पहिल्याच बॉलवरती बॉलला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवलाय. व्हॉट अ स्ट्रोक.
30 बॉल आणि 44 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती नितीन शिंदेला तुम्ही पाहता. नितीन शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती, ओमकार पाटणे स्ट्रायकिंग एंडवरती आणि महेश शिंदे नॉट स्ट्रायकिंग एंडवरती आहे. पहिला बॉल पॅडल स्वीपचा फटका, सिंगल मिळणार आहे. पहिल्या 18 बॉल तुम्हाला हे असेच पाहायला मिळतील. पहिल्या 18 बॉलवरती तुम्हाला अगदी त्या सिंगल डबल, कधी बॅटचा फेज ओपन केला जाईल, कधी बंद केला जाईल, कधी आडव्या बॅटने खेळले जातील, ते सिंगल डबल नक्कीच पाहायला मिळणार आहेत. पण अटॅक होईल का? 44 धावेची आवश्यकता आहे. श्रीलेवन दिवा डोंबली शेवटच्या क्षणाला बॉलला लीफ केला. चांगली शैली तुम्हाला पाहायला मिळते बॉलरची. तर चांगल्या ॲक्शननी गोलंदाजी केली जाते. 5 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक मॅच ही 5 ओव्हरची असणारच. हे मानस, हे धाडस आणि ह्याच मानस, ह्या धाडशी समानच आपण ही स्पर्धा पाहतोय ना. धाडसी निर्णय. ओमकार स्ट्रायकिंग एंडवरती आहे. सध्या तरी ज्या नावाची चर्चा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये पाहताय. नितीन शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती असणार आहे. हलक्या हाताने इथे देखील दिशा दाखवण्याचा प्रयत्न आणि हा डॉट बॉल आलाय. मागचा बॉल जिथे आपण पाहिलं एक्स्ट्राची धाव, त्यानंतर हा बॉल डॉट टाकलाय नितीन शिंदे. तो देखील म्हणतोय ओमकार पाटणे समोर असणार, मी देखील मित्र काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये, मी देखील अनेक वर्ष परिश्रम केलाय ना, मेहनत केली आहे आणि ती मेहनत आता इथे पणाला त्यालाही लावावी लागणार आहे. नितीन शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती, ओमकार पाटणे स्ट्रायकिंग एंडवरती आहे. 2 बॉल 2. समोर खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता आडव्या बॅटनी. वाह, व्हॉट अ फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे. करण आहे ज्यांनी बॅटिंग तेवढी चांगली केली होती. तो संयम त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. अगदी 11-12 बॉल खेळला, त्यावरती अगदी बॉल टू बॉल रन्स केले, चांगली पार्टनरशिप मिळवून दिली, चांगली सुरुवात दिली होती. आणि ते चांगली सुरुवात देत असताना आता फिल्डिंगमध्ये ज्याला जिथे जमतंय ना, ज्याला जिथे जागा मिळते, फिल्डिंगचा रोल आहे, चांगली फिल्डिंग करावी लागेल. बॅटिंगचा रोल आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज आहात, चांगली गोलंदाजी करावी तुम्हाला लागणार आहे. पुढचा बॉल इथे देखील ऑन रिजन वरती फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिलाय. बॉल बॅटला कुठेही आदळत नाहीये. बॉल सरळ जाऊन आदळतोय, पायावरती आदळल्यानंतर सिंगल मिळते. सिंगलची धाव महत्वाची आहे. असं म्हटलं जातं पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो अटॅक तुम्हाला पाहायला मिळतो, पण इथे तसं होत नाहीये. इथे नेहमी त्या पॉवर प्लेच्या षटकाला त्या संयमाने खेळलं जातं. टू गो. महेश शिंदे आला, ड्राईव्ह केलं बॉलला. सिंगल नक्कीच त्याला मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? चांगली फिल्डिंग, चांगला बॅक केलाय. सिंगल मिळणार आहे. 1 धाव ऍड होईल, म्हणजेच काय तर 5 धावा लागल्या धावफलकावरती. 5 धावा लागल्या धावफलकावरती. 25 बॉल आणि आणखी जिंकण्यासाठी 39 धावेंची आवश्यकता आहे. वाह, काय एनर्जी आहे, अनमॅचेबल. शेवटचा बॉल आहे. 5 बॉल 5 आतापर्यंत आल्यात. ओमकार इथे वाईट बॉल आहे. अगदी आपण ते पिचिंग पाहिली तर त्या शेवटच्या क्षणाला बॉलरनी अगदी त्या शेवटच्या क्षणाला तो निर्णय बदलला की आपण आता इथून ऑफ स्पिन करण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण ती पिचिंग लेग स्टंप वरती होती. बॉल बाहेर निघाला. एक्स्ट्राची धाव. 6 धावा लागल्या धावफलकावरती. रिक्वायर 100 पाहिलं तर अगदी 9.12चा पाहायला मिळतोय. पुढे येऊन बॉलला अगदी चेस करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणाला निर्णय बदलला. बॅटला बेंड केला. ऑन रिजन वरती सिंगल मिळाली. पहिल्या षटकाचा वाजवी केस संपलाय. धावा लागल्या 7 धावफलकावरती. जिंकण्यासाठी समीकरण काय? तर जिंकण्यासाठी समीकरण असं आहे ना, जे समीकरण तुम्हाला आम्हाला हे सांगते, जाऊ कुठे ये नका, पाहत राहा. जिथे कुठे मॅच पाहताय तिथूनच पाहत राहा. 24 बॉल आणि 37 धावेंची आवश्यकता आहे. 24 बॉल 37 धावेंची आवश्यकता आहे. सलामवीरांची ही सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. महेश शिंदे आणि ओमकार पाटणे. ओमकारने आतापर्यंत 4 बॉल खेळले, 3 धावा केल्यात. महेश शिंदेने देखील 2 बॉल खेळत असताना 1 धाव केली आहे. 7 धावा आतापर्यंत लगावल्यात. 9च्या सरासरीने करायच्यात धावा. आशिष केनीला तुम्ही पाहता आता बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल अगदी कलात्मक फटका तुम्ही पाहताय. ही कला, हे कौशल्य तुमच्याकडे असणं तेवढंच गरजेचं आहे, कारण तुम्ही अंडरआर्मचा क्रिकेट खेळताय.
सिंगल मिळाली पहिल्याच बॉलवरती. एक प्लॅन घेऊन आलेत आणि त्या प्लॅनला इथे एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्स करतात. पहिले ते 12 ते 18 बॉल. त्यावरती सिंगल डबल पण इथे नाहीये. पाळ्यात टाकलाय ओमकार पाटणेनी. बॉलला दिलंय पाठवून मैदानाच्या बाहेर. बॉल गेलाय अगदी झटपट फटाफट गेलाय. व्हॉट अ स्ट्रोक. पाळ्यात तुम्ही नाही टाकू शकत. स्लॉट मध्ये तुम्ही गोलंदाजी नाही करू शकत आहे. अगदी आमच्या व्यासपीठेला मानवंदना देणारा हा षटकार ओमकार पाटणेच्या बॅटमधून. व्हॉट अ स्ट्रोक. आणि हे अजित सर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांचंही ते वेगळं सेलिब्रेशन तुम्ही पाहता. आता इथून आपण हेच पाहणार आहोत. बॅटची हलकीची कडा लागते का. विकेट मिळते का. विकेट कुणाची मिळते. आणि अजित सरही सांगतायत, बापू सरही सांगतायत विकेट मिळते कुणाची. मागच्या बॉलवर मारलाय षटकार तर या बॉलवरती आशिष खेनेनी दिलंय प्रतिउत्तर. कारण समोर देखील तुम्ही रेनबो मंगलमूर्ती वडाला संघ पाहताय ना. विकेट जात आहे रनआउटच्या स्वरूपाने जात आहे. ओमकार पाटणे बॅक टू द डगआउट. मॅचची गोल्डन विकेट. आशिष खेनेनी तो कमबॅक केलाय. तो षटकार आला आणि षटकारानंतर चोख प्रत्युत्तर दिलंय. क्रिकेटचा खेळ आहे. इथे हा खेळ मित्रांनो प्रतिउत्तराचा आहे. हल्ले केले जातात ना, त्या हल्ल्याला जुगारत असताना प्रतिहल्ले करणं म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. अनुभवी नवीन बॅटर. इथे देखील हा कला ही कौशल्य हे सगळं काही आहे अनुभवीकडे. पहिल्या बॉलवरती सिंगल वसूल करतोय. 20 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 2 टू गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अनु देखील आपल्याला पाहायला मिळतो आपल्या स्ट्रायकिंग एंडवरती. पुन्हा एकदा आपण पाहतो तर स्विच हिट करण्याचा नाही तर इथे स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला. आणखी एक वेळेस चांगली फिल्डिंग होत्या. नितीन शिंदे आहेत. चांगली बॉलिंग केली आणि त्यानंतर आता फिल्डिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. मॅच अगदी दोलामान परिस्थितीमध्ये आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल. 21 बॉल 30 धावेची आवश्यकता असताना इथे देखील बॉलला चॉप केले. हलकीशी खराब फिल्डिंग होते. पहिली धाव कंप्लीट केली जात आहे. दुसरी धाव मिळेल का. चांगला बॅक करण्यात येत आहे. 2 क्षमा असावी. आपण स्कोरबोर्ड अपडेट थोडासा करणार आहोत. तर प्रेक्षकांना आमच्या व्ह्युअर्सला आमच्याकडून क्षमस्व आम्ही आहोत. कारण तो स्कोरबोर्ड थोडासा अपडेट होत नाहीये. पण आपण स्कोर सांगूयात. धावा झाल्या धाव फलकावरती. अठरा बॉल आणि 28 धावेची आवश्यकता असणार आहे. धावा झाल्यात 16 धाव फलकावरती. 18 बॉल 28 धावेची आवश्यकता आहे. मॅच अगदी थोडीशी ढोलामान परिस्थितीमध्ये आता इथून पाहायला मिळते. 18 बॉल 28 म्हणजे काय तर प्रत्येक षटकाच्या अखेरीस तुम्हाला किमान एखाद दुसरा मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. पण तो मोठा फटका खेळू देईल का. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ज्या गोलंदाजांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं त्याचाच वापर केला जातोय. नितीन शिंदे येतोय. ज्या गोलंदाजांनी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. 18 बॉल आणि 28 धावेची आणखी आवश्यकता असणार आहे. अनुभवी स्ट्रायकिंग एंडवरती महेश शिंदे आपण पाहतोय. आतापर्यंत 4 बॉल त्यांनी फेस केले. 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. अनुभवी नुकताच आला आणि नुकताच आल्या त्यालाही ना चांगला खेळ करणं खूप गरजेचं आहे. 1 बॉल आणि 1 धाव त्याच्याही बॅटमधून आतापर्यंत आलेली. 18 बॉल 28 धावेची आवश्यकता. मॅच अगदी डोलामान परिस्थितीमध्ये एकूण या षटकामध्ये अगदी 4 ते 5 धावा इकॉनॉमिकल षटक तुम्हाला टीम रेनबो मंगलमूर्ती वडाला पाहायला मिळेल. पण एखादी मोठा फटका टीम श्री 11 दिवा डोंबोले पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग केली जाते. करण आहेत खूप चांगली फिल्डिंग करतात. करणकडून खूप चांगली फिल्डिंग केली जाते. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याचंही राहिलंय. बॅटिंग तेवढीच चांगली केली. त्याचबरोबर जो रोल कॅप्टननी आपल्याला दिलाय ना तो रोल प्रत्येक जण खूप चांगला साकारण्याचा प्रयत्न करतोय.
हे लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन सध्या तरी श्री 11 दिवा डोंबिवली संघाचं, ज्यामध्ये महेश शिंदे ज्याच्या विपक्षात तो हल्ला करण्यात आला होता, आता तो प्रतिहल्ले ते उत्तर त्याच्या बॅटनी देतोय का. नितीन शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती आहे, महेश शिंदे स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 17 झालेत. इथे बॉलला फक्त हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न, कव्हर रिजन वरती आणखी एक सिंगल. या षटकामध्ये नितीनच्या षटकामध्ये अगदी श्री 11 दिवा डोंबिवलीचा विचार केला ना तर त्यांनी देखील तो प्लॅन थोडासा त्यांचा आपल्यापर्यंत येतोय का. कारण नितीनच्या षटकामध्ये हळुवारपणे खेळा, संयम ठेवा, अनुशासन ठेवा. चांगली बॉलिंग करतोय ना बॉलर तर त्या चांगल्या बॉल्सला सन्मान द्या. अगदी या षटकामध्ये 8 आले 7 आले तरी देखील चालणार आहे. या कॅल्क्युलेशनने सध्या तरी पाहायला मिळतोय आपल्याला टीम. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. अनुच्या बॅटमध्ये एक चांगला स्ट्रोक पाहिलात पण एलिव्हेशन थोडंसं कमी आपण पाहिलं. त्या फटक्यावरती सरळ जिथे खेळायचं होतं बॉल तिथे जातोय. बॉलरपेक्षा थोडासा वाईट, थोडासा लांब खेळण्याचा प्रयत्न, ती सिंगल मिळण्याचा प्रयत्न. 3 बॉल 3 धावा आतापर्यंत नितीनच्या या षटकामध्ये आलेल्या आहेत. 19 15 बॉल 25 धावेची आवश्यकता आहे. मॅच क्लोज आहे. 15-25. इथे हा बॉल लीफ केलाय आणि हा चुकीचा लीफ केलाय कारण रिटर्न क्रीजच्या सरळ आतमध्ये जाऊन येतोय डॉट बॉल. प्रत्येक आलेला डॉट बॉल तुमच्यावरती तो दबाव, तो प्रेशर नक्कीच टाकणार आहे आणि प्रत्येक आलेला डॉट बॉल रेनबो मंगलमूर्ती संघाला मॅच मध्ये त्यांचं वर्चस्व दाखवेल. 2 to go. 4 बॉल 3 दिलेत आतापर्यंत. हे दडपण, हे प्रेशर होता आणि प्रेशर रिलीज करणारा येतोय. महेश शिंदेच्या बॅट मधून आलेला आहे. बॉल सरळ जातोय, झटपट पटापट जातोय. व्हॉट अ स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर. काय स्ट्रोक खेळला महेशनी. आपली जागा बनवली आणि बॉलला सरळ व्यासपीठेच्या समोर षटकार लगावलाय. मागचा बॉल डॉट आलाय आणि त्या मागच्या डॉट बॉलचं प्रत्युत्तर पहा महेश शिंदेनी कसं दिलेलं आहे. व्हॉट अ स्ट्रोक. डॉट होता, डॉट नंतर हा तगडा शॉट तुम्ही पाहताय. तेरा बॉल आणि 19 धावेची आवश्यकता असणार आहे. मॅच अगदी क्लोज झाली ना. ज्या नितीनच्या विपक्षात अगदी आपण असंही पाहत होतो, तो संयम ठेवा, संयम ठेवा, संयम ठेवा. महेश सांगतोय असू द्या संयम दुसऱ्या दिशेला. माझ्याकडे अटॅक करण्याची क्षमता, स्किल, टेम्परामेंट, फटके आहेत ना ते दाखवतो या बॉलवरती. मागचा आलाय डॉट. बॉलिंग करत असताना त्याच्याच विपक्षात आपण 2 षटकार पाहिले होते. एक त्याच्या बॅटमधून आलाय. 25 झालेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे काय घडतंय. इथे घडतंय असं की इथे आपण पाहिलं विकेट घेण्याचा प्रयत्न नाही झालेला आहे. सिंगल धाव मिळाली असती तर मात्र मॅच मध्ये मजा आली असती. पण 12 बॉल आणि जिंकण्यासाठी तुम्हाला वाटत असेल ना की कुठल्या संघाच्या दिशेला ही मॅच आहे. मी सांगतो ही मॅच अजूनही अगदी डोलामान परिस्थितीमध्ये असणार आहे. तुम्ही लहानपणी त्या सिसो मध्ये बसलेले असाल, कधी इकडे कधी तिकडे, कधी इकडे कधी तिकडे. अगदी हवा येते तसा सामना डुलतोय, अगदी इकडे तिकडे. 12 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. हाय व्होल्टेज आहे पण मॅच ऑन आहे. थोडासा स्पीडअपही करण्याची आवश्यकता आहे. टीम मीटिंग कॉल केली जाते. ती टीम मीटिंग आता इथे कॉल केली जात आहे आणि पाहूया त्या टीम मीटिंग मध्ये निर्णय कसला घेतला जाणार आहे. हे 12 बॉल कसलेत तर हे 12 बॉल भविष्याचे आहेत. हे 12 बॉल ते भवितव्याचे आहेत. हे 12 बॉल त्या अस्तित्वाचे आहेत. कारण ही लढाई फक्त एका षटकाची नाही आहे ना, ही लढाई संपूर्ण या स्पर्धेची आहे. ही लढाई कुणाची आहे तर ही लढाई एका दिशेला वडालावरून दाखल झालेल्या सर्वात उत्कृष्ट या 9 ते 10 खेळाडूंची आहे, तर दुसऱ्या दिशेला दिवा डोंबिवलीतून एकवटण्यात आलेले हे सगळ्यात चांगले 11 खेळाडूंची लढाई तुम्हाला पाहायला मिळते. सध्या तरी स्ट्रायकिंग एंड वरती कल्याण नगरी आणि त्यातीलच कल्याण नगरी म्हटलं ना की अंडरआर्म क्रिकेट आणि त्याची कर्दन काळ आणि त्यातीलच एक खूप चांगला नामवंत खेळाडू म्हणजेच अनुभव पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. लाईट लावूयात. ओके 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 सर. प्रद्युत ज्योताचंही आगमन झालंय. प्रेक्षकांना विनंती, बोला माझ्यासोबत गणपती बाप्पा मोरया.
12 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता. मॅच ऑन आहे, मॅच क्लोज आहे. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल इथे पंचांकडे अपील केली जातात. पंच दोन्ही आज समांतर करत असताना अजित सर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. पुढचे बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल सर बाहेरच्या दिशेला वळण घेत होता आणि इथे तरी देखील बॅट आतमध्ये आणली आहे. सिंगल इथे देखील मिळेले जात आहे. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता आहे. जर या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका नाही आला ना तर मात्र तुम्हाला टीम वडाला म्हणजेच काय तर रेनबो मंगलमूर्ती वडाला संघाचं वर्चस्व पाहायला मिळेल. पण या ओव्हरमध्ये जर महेश किंवा अनुच्या बॅटमधून एखादी मोठा फटका आला तर मात्र श्री 11 दिवा डोंबिवली संघ मॅच डोलामान परिस्थितीमध्ये. इथे शेवटच्या क्षणाला बॅकफुटला गेले, बॉलला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. सिंगल इथे देखील मिळणार आहे. काय बॅटिंग करतोय ना महेश. अगदी बॉलिंग करत असताना त्याच्या विपक्षात तो हल्ला करण्यात आला पण त्यांनी ती वेळ जाऊ दिल्याने मी नेहमीच म्हटलंय ना क्रिकेटचा खेळ आहे. इथे वेळ बदलायला वेळ लागत नाहीये कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. 10 बॉल 16. इथे उवड बॉल पण नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. पंचांनी इथे नो बॉल घोषित केलाय. कशात अगदी आपण पाहिलं तर त्या ऍक्शनचा नो बॉल देण्यात येतोय कारण तुम्ही त्या मर्यादित अँगलनीच गोलंदाजी करू शकता. तुमचा एल्बो किती बेंड होतोय, तुमचा हात किती वर जातोय, या सगळ्या गोष्टींची पाहणी केली जाते. पुढे सरसवला आता ह्या प्रेशर खाली तुम्हाला चांगली बॉलिंग करावी लागेल. महेश चांगली बॅटिंग करतोय पण त्याच्या विपक्षात तुम्हाला किमान सिंगल देणारी गोलंदाजी करावी लागणार आहे. 30 झालेत. 10 बॉल आणि 14 धावेची आवश्यकता आहे. आता इथे देखील अगदी शेवटच्या क्षणाला आपण पाहिलात ना तर डिसाइडेड स्ट्रोक होता. अगदी विचारपूर्वक खेळलेला हा खेळ होता. हलक्याशा बॅटला संपर्क होतोय त्यानंतर ती सिंगल मिळते. 9 बॉल आणि 13 धावेची आवश्यकता आहे. अनु स्ट्राईक वरती आहे. समित आहे बॉलिंग ट्रॅक वरती. हाई बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर उसळी घेत नाहीये. थोडासा लेझी अप्रोच. हे काय करताय मैदानाच्या आतमध्ये. मॅच हाय व्होल्टेज आहे. इथे तुम्हाला असं करून कसं चालणार आहे. चेक करायचंय सर वन शॉट आहे का. ओके ओके पंचांचा निर्णय आहे ना, पंचांचा कॉल आहे. पण तरी देखील आपण हे चेक करणार आहोत जिथे 2 धावा तुम्हाला नक्कीच मिळाल्या त्या जणू काय तुमच्या ताठामध्ये पुढ्यात वाढून दिल्या होत्या फिल्डरनी. पण तरी देखील तुम्ही ती लाईन ती क्रॉस केलेली आहे का. ती लाईन तुम्ही क्रॉस करणं गरजेचं आहे. श्री 11 दिवा डोंबिवली. आणि पहा जी सायकल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये येते ना ती कोणाच्या नावावरती जाणार आहे. तर या स्पर्धेमध्ये जो कॅप्टन आपल्या संघाला चांगला लीड करेल त्या शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जाईल. तुमचा विजय किंवा पराजय आहे ते नाही पाहिलं जाणार. तुमची लीडिंग कशी आहे ते पाहिलं जाईल. ते पॉइंट्स कॅल्क्युलेट केले जातील. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बॉलर्स रोटेट कसे केले, बॅटिंग करत असताना तुम्ही कुठल्या बॅटरला वरती पाठवलंय खाली पाठवलंय ते रोटेट कसे केलेत, फिल्डर कसे सेट केलेत आणि तुमचा संयम किती चांगला राहिलाय या सगळ्या गोष्टींची पाहणी केली जाईल. आणि त्यानंतर मिळेल आपल्याला माहीमच्या महाराजामध्ये बेस्ट कॅप्टनचा अवॉर्ड आणि त्या अवॉर्ड सोबतच तुम्हाला ही सायकलही मिळणार आहे जी तुमच्या सध्या तरी टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. वा खूप चांगला संकल्प, खूप चांगला प्रयत्न. हा शॉर्ट रन इथे चेक केला जातोय. तो शॉर्ट रन आपण पाहण्यासाठी प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाईल. दोन्ही दिशेला तो चेक केला जाईल. त्यासोबतच पॅट येस अगदी योग्य निर्णय बाबू सर आपला राहिलेला आहे. इट्स अ शॉर्ट रन. 1 रन शॉर्ट आहे. वा मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या आपल्या दोन्ही पंचांसाठी नक्की झाल्या पाहिजेत. वा अगदी प्रत्येक गोष्टीची पाहणी पहा किती चांगले करतात. आणि असंच नाही म्हटलं जात ना मैदानाच्या आतलं दैवत म्हणजे पंच. आणि त्याचबरोबरीने जर तुम्हाला पद्मनाभन प्रभू सर, आमचे अजितजी निकम सर, त्यासोबतच आमचे अमित आणि रोशन यासारखे पंच जेव्हा लाभतात तेव्हा माहीमच्या महाराजासारखी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते चांगली. पुढचा बॉल इथे बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा प्रयत्न केला. सिंगल मिळणार आहे. सिंगल मिळाली आहे. आणि अन्नूचा अगदी रोल स्पष्ट केलेला आहे कॅप्टननी. तुला खेळायचं आहे, तुला अँकर रोल खेळायचा आहे, महेशला अटॅक करू दे, तुला सिंगल डबल प्रत्येक बॉल एकही डॉट नाही गेला पाहिजे. आणि तसाच खेळ त्याचाही सुरू आहे आतापर्यंत.
शेवटचा बॉल, मोठा फटक्याचा प्रयत्न, ते वळण, तो टर्न, बॉल टप्पा पडलाय, पडल्यानंतर अगदी गर्र कनातमध्ये आलाय, अनुनी खेळलाय शेवटचा डॉट. म्हणजेच काय तर मॅच कुठे आहे, मी सांगतो मॅच कुठे आहे. मॅच तिथे आहे जिथे तुमच्या हृदयाची धग 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 वाढणार आहे. 6 बॉल आणि 11 धावेंवरती मॅच येऊन ठेपलेली आहे. वा व्हॉट अ मॅच. काय मॅच सुरू आहे, काय सामना सुरू आहे, अप्रतिम, दर्जेदार. पण मात्र मित्रांनो, एका गोष्टीची तुमच्या सगळ्यांना मी नोंद करू इच्छितो की या स्पर्धेमध्ये प्रथम प्राधान्य विकेट्सला दिलं जाईल, मग टॉसला दिलं जाईल. त्याचमुळे 6 बॉल 11 धावेची आवश्यकता आहे. पण विजयासाठी सध्या तरी श्री 11 दिवा डोंबिवली संघाला 10 धावा चालू शकतात. बॉलिंग ट्रॅकवरती कोण आहे तर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला द वंडर बॉय ऑफ वडाला सागर निवाते तुम्ही पाहताय. आणि त्यासोबतच सध्या तरी महेश शिंदे ज्यांनी संपूर्ण डोंबिवलीकरांना वेड लावलं त्याच्या बॅटिंग बॉलिंगचं. मिळालेली ती 2 व्हीलर, ते पारितोषिक, ते सगळं काही. पण मित्रांनो, तुम्ही कोण असाल, तुम्ही काय असाल, हे सगळं बाजूला सरसावं लागणार आहे. कारण इथे हा खेळ अगदी नेहमी प्रत्येक बॉलवरती प्रत्येक मॅच मध्ये त्या शून्यापासून निर्माण होतो. आणि इथे आता या शून्यातनं विश्व निर्माण करावं लागणार आहे. पहिलाच बॉल, टप्पा पडला, उसळी नाही आली, बॉल खाली राहिला, सागर निवातेनी टाकला पहिला डॉट बॉल. 11 बॉल 5 धावेची 11 क्षमा असावी, 5 बॉल 11 धावेची आवश्यकता आहे. 5 बॉल 11. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. काय सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल महत्वाचा आहे, पण 10 अजूनही चालू शकतात. एक मारण्याची आवश्यकता, तो मारेल का महेश? सागर मारू देईल का? नाही मारू देणार आहे. आणखी एक टाळ्यांचा गजर झालाय, पण पंच सांगतायत थांबा. मनीष सर कुठे चाललात? वाईट बॉल आहे, वाईट बॉल आलेला आहे. धावसंख्येत वाढ झालेली आहे. 5 बॉल जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता, पण 9 धावा केल्या तरी देखील मॅच जिंकू शकतोय. कोण तर श्री 11 दिवा डोंबिवली संघ. कारण बॅटिंग करत असताना रेनबो मंगलमूर्ती वडाला संघांनी तब्बल 5 विकेट्स गेल्या होत्या. आतापर्यंत फक्त एकच विकेट श्री 11 दिवा डोंबिवली संघाची गेलेली आहे. इथेही बॉल, हाई बॉल, सागरवरती देखील ते थोडंसं दडपण आणि प्रेशर पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येतो तेव्हाही टाळ्या बघतोय, आणि जेव्हा वाईड येतो ना तेव्हाही टाळ्या बघायला मिळतात. म्हणजेच काय तर अगदी इक्वल आहेत ना, दोन्ही दिशेला प्रेक्षक इक्वल आलेले आहेत. दोन्ही संघ अगदी खूप मैलांचा प्रवास करून ट्रॅव्हल करून आलेले आहेत. पण प्रेक्षक वर्ग त्यांनी आणलाय का तर नाही, प्रेक्षक नाही आलेत. हे आमच्या माहीमकराचे प्रेक्षक आहेत ना, जे संपूर्ण चांगल्या क्रिकेटच्या खेळाला प्राधान्य देत आहेत. जो चांगला खेळ त्यासाठी टाळ्या वाजतील. चांगला कोण खेळ. अगदी वंडर बॉय वरती थोडासा प्रेशर टाकलाय, महेशने थोडासा टाकण्याचा प्रयत्न केलाय का? 5 बॉल 9 धावेची आवश्यकता आहे, पण 8 केले तरी देखील आणखी एक मोठा विजय लागेल. 5 बॉल 9, मॅच ऑन आहे. हा बॉल आणखी एक बॉल बाहेर टाकलाय, लक्ष्मच्या बाहेर टाकलाय. सिंगल मिळाली आहे का तर वाईड आहे की नो आहे की नो असणार आहे. नो +1, 2 धावा. सागरनी जो पहिला बॉल टाकला त्यानंतर सगळ्यांना असं वाटलं की इथून श्री 11 दिवा डोंबिवली संघ आता त्यांना परतावं लागणार आहे का, पण त्यानंतर बॅटनी एकही धाव आतापर्यंत आलेली नाहीये. नो +1 या 2 धावा ऍड झाल्या, आणि त्याचबरोबर स्कोरबोर्ड आता आपल्याला सांगताय 5 बॉल जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता, पण आता 6 केल्या तरी देखील चालू शकतंय. जिथे तुम्हाला 6 बॉलवरती तब्बल 11 धावेचं संरक्षण करायचं होतं, म्हणजे काय तर बॅटिंग टीमला एक मोठा फटका मारणं गरजेचंच होतं. पण इथून तुम्ही केलेल्या चुका, सातत्याने टाकलेले व्हाईट बॉल्स, नो बॉल्स, त्यामुळे आता बॅटिंग टीमला सिंगल डबल केलं ना तरी देखील चालू शकतंय. पण मॅच कधीही पलटू शकते, कधी कुठल्याही दिशेला जाऊ शकते. हेही विसरून चालणार नाहीये ना की सागर नेवातेनी पहिला डॉट टाकला होता, आणखी एक डॉट टाकण्याची क्षमता त्याच्यात आहे का? की मग अन्नूच्या बॅटमध्ये बॅटची कडा लागते, लागू देत, हरकत नाहीये. धाव कशी येऊ दे, धाव येणं गरजेचं आहे. धाव आलेली आहे. 4 बॉल 6 धावेची आवश्यकता, पण अजूनही ना एखादी आला जर डॉट बॉल तर मात्र प्रेक्षक वर्ग म्हणेल वा वॉट अ मॅच. 4 बॉल 6 धावेची आवश्यकता. मॅच ऑन, मॅच क्लोज. अगदी निर्णायक क्षणाला निर्णायक मॅच तुम्ही पाहताय. अंडर द लाईट आता तुम्ही मॅच पाहताय. विकेटचा आपण जर विचार केला तर विकेट 5 गेल्या होत्या. इथे आतापर्यंत एकच गेली. मोठा स्ट्रोक, बॉल हवेत आणि
इथे झालंय काय, इथे झालंय असं तर महेश शिंदे तो मोह आवरू शकलेला नाहीये. मोठा फटका मारून मॅच संपवण्याचा निर्णय त्याचा चुकलेला आहे आणि मॅचची गोल्डन विकेट जात आहे. रेनबो मंगलमूर्ती वडाला संगत काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये मित्रा. अनेक वर्ष त्यांनीही चांगलं कार्य केलंय आणि आता इथून मॅच अगदी डोलामान परिस्थितीमध्ये 3 बॉल जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता असणार आहे, पण 5 धावा केल्या तरी देखील चालतील. आता बॅटर कोण येईल? आतापर्यंत आपण पाहिलं ना तर अगदी अशा परिस्थितीमध्ये जो बॅटिंग करण्यासाठी येतो, जो बॉलिंग करण्यासाठी येतो, त्यांचे हातपाय अगदी लटपटत असतात. थोडेसे हातपाय लटपटतात, हाताला घाम येतो आणि त्याचबरोबरीने तुम्हाला क्रिकेटचा खेळ चांगला खेळावाच लागतो. तुम्ही काय खेळताय ना, तुम्ही खेळताय महाराष्ट्रातली सगळ्यात मानाची, सन्मानाची, माहीमच्या महाराजाची स्पर्धा तुम्ही खेळताय, तर त्यावेळेस तुम्हाला सगळं काही पणाला लावणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सागर निवाते चुका त्यांनी केल्या, पण चुका सुधारण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे. आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय मयुरेश म्हात्रे, यालाही अगदी संपूर्ण डोंबिवलीकरांनी फ्लाइंग म्हात्रेचा किताब दिलेला आहे. ती पकडलेली वाय कट्ट्याची डाईव्ह मारून त्यांनी कॅच, त्यामुळे मिळालेलं बेस्ट फिल्डरचं त्याला पारितोषिक. पण आता आवश्यकता कसली आहे ना, तुमचे हातपाय लटपटत असतील असू द्या, हरकत नाहीये, पण संपूर्ण प्रेक्षकांचं लग्न मॅच वरती आहे आणि ते लक्ष लागून राहू द्या. इथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता, विकेट किपरनी चूक केली. स्ट्राईक वरती अनु येईल आणि अनुला आता त्या अनुभवाची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल मयुरेश आला, तो ऍक्शन रिप्ले पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल आला, पहिला बॉल आणि अगदी आडव्या बॅटनी उडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. 2 बॉल जिंकण्यासाठी अगदी 5 धावेची आवश्यकता आहे, पण जर 4 केल्या तरी देखील चालणार आहेत. 2 बॉल 5 धावेची आवश्यकता. सागर निवात आहे समोर, अनुभोईर इथे विकेटचं पतन. वडाल्याचा वंडर बॉय त्यांनी यष्ट्या केल्या उद्ध्वस्त आणि इथे मॅच मध्ये रेनबो मंगलमूर्ती वडाला संघाचं वर्चस्व तुम्ही पाहताय. वड मॅच सागर निवाते. आपल्या मॅनेजमेंट टीमचा ओके 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 टीम मॅनेजमेंट सर, आपल्याला विनंती आहे. रोशन सर, मी पंचांनाच पाठवतो. रोशन सरांना विनंती आहे सर, आपण फक्त षटकाराच्या लाईनी समोर उभे राहा प्लीज. आणि जर प्रेक्षक तिथे उभे आहेत ना, त्यांना विनंती आहे मित्रांनो, थोडंसं या मागे, थोडंसं मागे या. 1 बॉल किती हवेत? 1 बॉल जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता, पण आता इथून एखादी चौकार मारला ना तरी देखील मॅच तुम्ही जिंकू शकताय. सागर निवातेनी आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग केली आहे, पण आता समोर कोण आहे? तर समोर नेहमी ज्याच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली जाते, अक्षय गुरव येतोय, स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. मोठा फटका त्याला खेळावा लागणार आहे. पण प्रेक्षक वर्ग, तुम्हाला जर मॅच आवडत असेल, माहीमचा महाराजा तुम्ही एन्जॉय करत असाल, तर हा बॉल फेकण्याच्या अगोदर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता. 4 केल्या तरी देखील श्री 11 दिवा डोंबिवली संघ चेक केलाय. सागर निवाते, वा, ह्या वंडर बॉयनी वंडरफुल कार्य केलंय. 1 बॉल 5 धावेची आवश्यकता आहे. 4 केल्या तरी देखील मॅच जिंकता येऊ शकते आणि मोठा फटका खेळलाय जरूर, पण मॅच इथे जिंकली आहे रेनबो मंगलमूर्ती वडाला संघाने. हाय व्होल्टेज, हृदयाची धगधग वाढवणारी मॅच ती जिंकली जाते रेनबो मंगलमूर्ती वडाला संघाकडून. वड मॅच.